आज प्रयागराजमध्ये अमृत स्नान केलं जात आहे। मौनी अमावस्येच्या निमित्तानं त्या ठिकाणी होणारं जे स्नान आहे त्याला अतिशय महत्त्व आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जे तीर्थस्थळे असतात त्या ठिकाणी देखील मोठी गर्दी होत असते। विशेषतः नाशिकमध्ये देखील कुंभमेळा पार पडत असतो। त्रिवेणी संगमावर असलेल्या रामकुंड परिसरामध्ये देखील भाविकांची मोठी गर्दी होत असते। आजच्या दिवशी देखील मौनी अमावस्येच्या निमित्तानं गर्दी झालेली आहे। नेमकं या स्नानाचं महत्त्व काय आहे, आजच्या दिवशी नेमकं हे स्नान कशासाठी केलं जातं, त्याचं काय नेमकी महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊयात। आपल्यासोबत रवींद्र पैठणे वेदाचार्य आहेत। सर, काय नेमकी या सगळ्या संदर्भातली माहिती आहे, काय नेमकं महत्त्व? आपल्याला माहिती आहे की अत्यंत श्रेष्ठ अशी गोदावरी नाशिकमध्ये ज्याप्रमाणे गंगा भागीरथी जिथे आहे त्रिवेणीवरती प्रयागराजला, त्याचप्रमाणे नाशिकमध्ये अत्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये श्रेष्ठ असलेली गंगा गोदावरी हिचं महत्त्व सुद्धा फार मोठं आहे। आणि आज प्रयागराजमध्ये मौनी अमावस्येच्या निमित्ताने जे काही महास्नान होत आहे, अमृत स्नान होत आहे, त्याच स्नानाचं महत्त्व नाशिकमध्ये देखील आहे। पंचवट्याम विशेषेण गोदा दक्षिण वाहिनी प्रभू रामचंद्र प्रसादेन भुक्तिमुक्ती प्रदायिनी। त्याचप्रमाणे जसं त्रिवेणीवर स्नान होतं आहे तेच महत्त्व नाशिकचं आहे। नाशिकमध्ये देखील या पर्व स्नानाच्या निमित्ताने अत्यंत मोठी गर्दी झालेली आहे आणि या पंचवटी क्षेत्रामध्ये दक्षिण वाहिनी गंगा गोदावरी झालेली आहे। भागीरथी ही नंतरची नदी आहे। गंगा गोदावरी ही सर्वात आधीची नदी असल्या कारणाने महाराष्ट्रातून नवे संपूर्ण भारतभरातून इथे देखील खूप लोक स्नानासाठी येत असतात। आपल्या कायिक वाचिक मानसिक सगळ्या प्रकारची पातक परिहार व्हावी आणि जणू सर्व पाप आपलं निवृत्त व्हावे यासाठी स्नानाचं महत्त्व खूप आहे। या पंचवटीमध्ये या गंगा गोदावरीचं महत्त्व अत्यंत श्रेष्ठ असल्या कारणाने सर्व लोक या ठिकाणी येत असतात। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर तीर्थस्थळी जे आजच्या दिवशी स्नान केलं जातंय, मौनी अमावस्येच्या निमित्तानं प्रयागराजला अमृत स्नान केलं जातंय, शाही स्नान त्या ठिकाणी पार पडणार होतं। मात्र एकूणच त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली, त्यामुळे प्रशासनाला अधिकचं त्या ठिकाणी तत्परता दाखवून या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवावं लागलं। नाशिकमध्ये देखील असाच एकदा प्रकार घडलेला होता। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नंतरच्या काळामध्ये काय सुधारणा अपेक्षित असतात की जेणेकरून हा सगळा जो प्रसंग दुर्दैवी असतो तो टाळता येऊ शकेल? या ठिकाणी ज्याप्रमाणे चेंगराचेंगरी मागच्या कुंभमेळ्यामध्ये जी झाली होती अत्यंत दुर्दैवी ते होतं, तर त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सुद्धा ज्या छोट्या छोट्या गल्ली आहेत त्या रुंदीकरण त्यांचं झालं पाहिजे। संपूर्ण परिसर जो आहे गंगेचा तो जो आहे मोकळा झाला पाहिजे आणि लोकांना जे काही साधू संत काही रेवड्या फेकतात, काही पैसे फेकतात, तर त्या प्रकारावर पण बंदी आली पाहिजे आणि लोकांना एक शिस्तीमध्ये स्नान कसं करता येईल, लोकांना सुविधा कशा चांगल्या मिळतील नाशिकमध्ये, या ठिकाणी त्याप्रमाणे प्रयत्न केले गेले पाहिजे। अफवा उडाल्यामुळे आणि त्यामुळे प्रयागराजला चेंगराचेंगरी झाली, अशा काय अफवा असतात की या सगळ्या स्नानाच्या दरम्यान त्या येतात आणि त्यामुळे दुर्दैवी घटना घडते? आपला काय अनुभव त्या सगळ्या संदर्भात? आता मागच्या चेंगराचेंगरीच्या वेळेस सुद्धा आम्ही तिथे होतो, तर कोणीतरी संतांनी त्या ठिकाणी पैसे उधळले किंवा काही चांदीची नाणी फेकली आणि काही मंडळी जी आहेत ते प्रसाद म्हणून काही फेकत असतात, ते घेण्यासाठी सुद्धा लोक धावतात। तर हे सगळं टाळले गेलं पाहिजे जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही आणि स्नान करताना त्यांना अडचणी येणार नाही। एक गटागटाने सगळ्याला स्नानासाठी सोडलं पाहिजे जेणेकरून स्नानाचा सर्वांना लाभ घेता येईल। धन्यवाद गुरुजी। आपल्यासोबत होते वेदाचार्य रवींद्र पैठणे। एकूणच मौनी अमावस्येच्या निमित्तानं रामकुंड परिसरामध्ये जे स्नानाला महत्त्व आहे त्याबाबतची माहिती दिली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर अनेकदा जी चेंगराचेंगरी होती ती होऊ नये यासाठीच्या देखील त्यांनी उपाययोजना सुचवलेल्या आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून या सगळ्या उपाययोजनांची, या सगळ्या सूचनांची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा करूयात। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।